सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने सोलापूर शहराचे पुढील 20 वर्षांसाठी शहर प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. त्यातील दुरुस्ती व सूचनांसाठी सोलापूर शहरवासियांकडून तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि विकास तज्ञांकडून सूचना मागवल्या आहेत. परंतु काही मुद्द्यांवर योग्य सूचना करण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत कमी असून त्याचा अभ्यास पूर्ण सूचना करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मनपा आयुक्त सोलापूर यांना देण्यात आले. सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर शहर गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात हद्दवाढ करण्यात आली, परंतु अद्याप हद्दवाढ भागातील नागरिकांना मूलभूत गरजेसाठी झगडावे लागत आहे. त्यावेळच्या विकास आराखड्यात नमूद केलेली जमीन अद्यापही मनपा प्रशासनाने संपादित केलेली नाही. सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत 2022 साली संपलेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी विना प्रारूप आराखडा पूर्ण होऊच शकत नाही आणि हा आराखडा 20 वर्षांसाठी असल्याने प्रशासनाने घाई करू नये. सध्या सोलापूर महानगरपालिका प्रशासन आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास अपयशी ठरले आहे. त्यावरून प्रारूप आराखडा अभ्यास पूर्ण झाला असे वाटत नाही. सोलापूर शहरास रिंग रोड असून तो रस्ता पूर्ण केलेला नसल्याने गेल्या 10 वर्षांपासून शेकडो निरपराध नागरिक, बंधू, भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, लहान मुला-मुलींनी आपला जीव गमावला आहे. तो रिंग रोडचा रस्ता त्वरित पूर्ण करावा असे गंभीर मुद्दे असून याबाबत आणि इतर अनेक सूचना नागरिकांच्या देण्यासाठी प्रारूप शहर विकास आराखड्याबाबत मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अतुल कोटा, विश्वनाथ राठोड, राजू शिंदे, मनीष कोमटी, प्रसाद जगताप, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोका, रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, अनिता सुंजू, सविता दासरी, पद्मा सामल, माधवी गौडा आदी उपस्थित होते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.